श्री स्वामी समर्थ। उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार। आपण सगळेजण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत करत असतो, महालक्ष्मीची होईल तशी सेवा करत असतो, महालक्ष्मीची उपासना करत असतो, जेणेकरून आपल्या घरामध्ये महालक्ष्मीची कृपा व्हावी, महालक्ष्मीने आपल्या घरामध्ये सदैव वास करावा, घरातील अडीअडचणी दूर व्हाव्यात, महालक्ष्मीच्या कृपेने आपल्या सगळ्या समस्या दूर होऊन घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य नांदावे, यासाठी आपण सगळेजण महालक्ष्मी अगदी मनोभावे पूजा करत असतो, गुरुवारचे उपवास करत असतो। तर उद्या आहे तिसरा गुरुवार आणि ह्या तिसऱ्या गुरुवारला एक शुभ योगायोग जुळून आलाय, तो म्हणजे गुरुपुष्य अमृत योग। तर गुरुपुष्य अमृत योग म्हणजे काय, तर ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा हा दुर्लभ गुरुपुष्य योग तयार होतो। तर या गुरुपुष्य अमृत योगाला गुरुपुष्य नक्षत्र योग देखील म्हटलं जातं। हा योग अत्यंत शुभ आणि लाभदायक असतं। या शुभ योगावरती आपण काही खरेदी केली तर आपल्या धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते, वाढ होते। तर आपण या दिवशी गुंजभर का होईना सोनं खरेदी करावं असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे। असा हा दुर्लभ योग आहे। या योगावरती आपण कोणतीही खरेदी केल्याने त्यामध्ये बढतीच होत असते, आपल्या घरामध्ये बरकत येत असते। तर अशामध्ये या दिवशी सोन्याऐवजी आपण कोणत्या वस्तू खरेदी करू शकाल जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होईल, अशा लक्ष्मीकारक कोणत्या वस्तू आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासोबतच या दिवशी, या शुभ दिवशी आपण कोणती कामे चुकूनही करू नयेत हे देखील मी तुम्हाला आज या व्हिडिओतून दाखवणार आहे, सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। तर बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपुष्यामृत योगा दिवशी तिसऱ्या गुरुवारी आपण कोणकोणती कामे करावेत, कोणकोणते उपाय करावेत याबद्दलची माहिती पाहिली। तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा, त्याचाही तुम्हाला खूप लाभ होईल। तर बघा, असे काही शुभ योगायोग असतात। या दिवशी जर आपण एखादी वस्तू घरामध्ये आणली, शुभ लक्ष्मीकारक वस्तू आपल्या घरामध्ये आणली तर आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते। ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्यामृत योगा दिवशी आपण सोने आणि चांदीची जर खरेदी केली तर आपल्या धनसंचयामध्ये वाढ होते। सोने आणि हे सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे या शुभ मुहूर्तावर गुरुपुष्य योगात जर आपण सोने खरेदी केल्याने आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते असं म्हटलं जातं। परंतु आजकालचा सोन्याचा जर भाव बघितला तर आपल्याला सोनं खरेदी करणं शक्य नसतं। तर अशा वेळेस आपण कोणत्या वस्तू खरेदी करावे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर तुम्हाला सोनं शक्य तर नक्कीच या दिवशी तुम्ही गुंजभर का होईना सोनं खरेदी करावं, कारण की या दिवशी सोनं खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 1 ग्रॅम का होईना या दिवशी सोन्याची खरेदी करा। तर याशिवाय तुम्ही काय खरेदी करू शकता, तर तुम्ही याशिवाय चांदीच्या वस्तू देखील खरेदी करू शकता। तर चांदीचं नाणं असो किंवा तुम्ही चांदीच्या देवांच्या मूर्त्या जसं की लक्ष्मीची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती घेणं देखील खूप शुभ मानलं जातं। तर लक्ष्मी आणि गणपतीची चांदीची मूर्ती तुम्हाला जर घ्यायचीच असेल तर तुम्ही या शुभ मुहूर्तावरती घेऊ शकता। याशिवाय अगदी साध्या सोप्या वस्तू कोणत्या आपण घ्याव्यात की जेणेकरून आपल्या रोजच्या वापरात देखील येतील आणि त्या वस्तू घेणे हे प्रत्येकाला परवडणारं आहे, परंतु त्या वस्तूचा परिणाम देखील सोन्या चांदीपेक्षा खूप जास्त आहे। अशी एक वस्तू म्हणजे हळद। तर बघा, भगवान विष्णूंना हळद ही खूप प्रिय आहे। हळदीचा उपयोग हा धर्मशास्त्रामध्ये भरपूर सांगितला आहे। गुरुपुष्य योगात जर आपण हळद खरेदी केली तर नक्कीच सोने खरेदी करता येत नसेल तर तुम्ही हळद खरेदी करा, कारण की हळद ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे। गुरुवार हा भगवान विष्णूंच्या सेवेसाठी असणारा वार आहे आणि या दिवशी भगवान विष्णूंची प्रिय अशी वस्तू आपण घरामध्ये आणली तर नक्कीच आपल्या घरावरती त्याचे शुभ परिणाम आपल्याला दिसून येतील। तुमच्याजवळ जर तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही हळद खरेदी करून आणा। जशी की आपल्याला हळद उंबरठ्याची पूजा करायला लागणार आहे। उंबरठ्याची पूजा हळदीने केल्याने गुरुपुष्यामृत योगा दिवशी तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता, करणी बाधा, वाईट दृष्टी यांचा प्रवेश होत नाही आणि घरामधील वातावरण सकारात्मक राहतं। माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रिय अशी हळद याने उंबरठ्यावरती लेपन केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी लाभते। त्यासाठी तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये कितीही हळद असेल तरीही तुम्ही 10 रुपयाची हळद खरेदी करून या दिवशी नक्की घरामध्ये आणा। पूर्ण श्रद्धेने आणा, नक्कीच त्याचा तुम्हाला फरक जाणवेल।
यासोबत गुरुपुष्य योगात तुम्ही हरभऱ्याची डाळ खरेदी करू शकता। यामुळे घरामध्ये सुख आणि समृद्धी वाढते। हळद आणि हरभरा डाळ याशिवाय पिवळ्या रंगाचे कपडे, पितळ, तूप इत्यादी पदार्थ इत्यादी वस्तू देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता। गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी व्यक्तीने सोन्याची नाणी किंवा सोन्याची चांदीची नाणी खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं। याशिवाय जी काही धार्मिक पुस्तक आहेत, म्हणजे जी काही देवांची पुस्तकं असतात, ती तुम्हाला जर खरेदी करायची असतील तर तुम्ही या गुरुपुष्य योगामध्ये ह्या वस्तू खरेदी करून आणू शकता। ती पुस्तकं किंवा आपण हिशोबाच्या वह्या ज्या वापरतो त्या देखील तुम्ही या दिवसामध्ये खरेदी करून आणू शकता। कारण की गुरुपुष्य योगामध्ये देवगुरु बृहस्पतीचा प्रभाव अधिक असतो, त्यामुळे या दिवशी धार्मिक पुस्तकांची किंवा हिशोबांची वह्यांची खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं। याशिवाय तुम्ही या दिवशी वाहन किंवा मालमत्ता खरेदी करणं देखील या दिवशी शुभ मानलं जातं। याशिवाय तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट घरामध्ये आणू शकता, ती म्हणजे धने। तर धने हे घरात आणणे हे खूप शुभ मानलं जातं। तर तुम्ही या दिवशी शक्य असेल तर तुम्ही धने देखील खरेदी करून आणू शकता। तुम्ही 5-10 रुपयाचे धने खरेदी करून आणून तुम्ही घरामध्ये या दिवशी ठेवू शकता किंवा माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये देखील वापरू शकता। याशिवाय तुम्ही लवंग खरेदी करून आणू शकता। लवंग आणि वेलची देखील माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये वापरली जाते, माता लक्ष्मीला वाहिली जाते। तर या दिवशी तुम्ही लवंग आणि वेलची देखील खरेदी करून आणू शकता। याशिवाय तुम्ही या दिवशी कमलगट्ट्याची माळ देखील खरेदी करून आणून तुम्ही घरामध्ये तिची पूजा स्थापना करू शकता। स्त्रीयंत्र खरेदी करून आणून त्याची तुम्ही स्थापना करू शकता किंवा लक्ष्मीची आवडती वस्तू कवड्या देखील तुम्ही खरेदी करून या दिवशी घरामध्ये कवड्यांची स्थापना करू शकता। पिवळ्या कवड्या घरामध्ये आणाव्यात आणि तुम्ही 5, 7 किंवा 11 कवड्या आणून घरामध्ये स्थापन कराव्यात। असं केल्याने देखील तुमच्या धनसमृद्धीमध्ये वाढ होणार आहे। याशिवाय तुम्ही घरामध्ये एक 5 रुपयाचं कुंकू खरेदी करून आणून त्याने तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीवरती, टाकावरती, देवीच्या टाकावरती किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता। ही देखील अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि कुंकू खरेदी करून आणल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। माता लक्ष्मीचा घरामध्ये वास राहतो, त्यासाठी तुम्ही कुंकू देखील खरेदी करू शकता। याशिवाय तुम्ही लक्ष्मी स्वरूप झाडूची देखील या दिवशी खरेदी करू शकता। तर ह्या काही साध्या सोप्या वस्तू आहेत जे प्रत्येक जण खरेदी करू शकतो। तर यातील एखादी तरी वस्तू तुम्ही खरेदी करून घरामध्ये आणू शकता। तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही 10 रुपयाचं मीठ देखील या योगामध्ये खरेदी करून आणू शकता। गुरुपुष्यामृत या शुभ योगा दिवशी काय खरेदी करावं हे तुम्हाला मी आता सांगितलं, परंतु या दिवशी अशाही काही वस्तू आहेत ज्या खरेदी केल्याने लक्ष्मी देवी क्रोधित होते आणि घरामध्ये आर्थिक संकट येऊ शकतं। तर अशा कोणत्या वस्तू आहेत ते देखील मी तुम्हाला आता सांगणार आहे। ज्योतिषशास्त्राच्या मते आपण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी लोखंडापासून बनवलेल्या वस्तू चुकूनही खरेदी करू नये। वास्तविक पाहता लोहाचा थेट संबंध हा राहूशी आणि केतूशी असतो। अशा परिस्थितीत आपण या शुभ दिवशी लोखंडापासून बनवलेल्या वस्तू घरी आणल्याने राहू ग्रहाची अशुभ सावली पडू शकते। असं केल्याने घरामध्ये समस्या देखील वाढू शकतात। त्यासाठी आपण लोखंडाच्या कोणत्याही वस्तूंची खरेदी या दिवशी चुकूनही करायची नाहीत। याशिवाय आपण या शुभ दिवशी काचेची भांडी किंवा इतर वस्तू देखील खरेदी करू नये, कारण की असं केल्याने लक्ष्मी मातेचा कोप होतो। याशिवाय काचेच्या वस्तूचा थेट राहू ग्रहाशी संबंध असतो, त्यामुळे राहू घरामध्ये प्रवेश केल्याने दारिद्र्य येते। त्यामुळे आपली कोणतीही कामे खोळंबू शकतात, रखडू शकतात। त्यासाठी या दिवशी काचेच्या वस्तू देखील आपल्याला खरेदी करायच्या नाहीत। तर याशिवाय आपल्याला या दिवशी काही स्टीलच्या वस्तू ज्या असतात की लोखंड आपण अगोदर पाहिलं, त्यासोबतच स्टीलचे भांडे देखील आपल्याला या दिवशी खरेदी करायचे नाहीत। याशिवाय तुम्ही तांबे किंवा पितळेच्या वस्तू, भांडी खरेदी करू शकता, परंतु लोखंडाच्या आणि स्टीलच्या वस्तू किंवा भांडी देखील आपल्याला या दिवशी खरेदी करायची नाहीत। याशिवाय काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाच्या इतर वस्तू देखील आपण घरामध्ये आणायच्या नाहीत, कारण की वास्तविक पाहता काळा रंग हा नेहमीच दुर्दैवाचं प्रतीक मानला जातो। जर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर शनिदेव तुमच्या कुंडलीवर प्रभुत्व मिळवू शकतात। त्यामुळे या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करायच्या नाहीत। याशिवाय गुरुपुष्यामृत या योगाच्या दिवशी आपल्याला कोणत्याही शस्त्र किंवा धारदार वस्तू जसं की चाकू, कात्री किंवा इतर काही धारदार शस्त्रे असतील, जसं की घरामधील सुई मोडलेली आहे, आपण सुई आणायला गेलो किंवा चाकू मोडलेला आहे किंवा कात्री मोडलेली आहे म्हणून आपण अचानक खरेदी करायला तुम्ही जात असाल तर या दिवशी चुकूनही अशा गोष्टी तुम्ही खरेदी करू नका, कारण की असं केल्याने देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर क्रोधित होतात, ज्यामुळे आर्थिक संकट निर्माण होतं आणि
आणि घरामध्ये नकारात्मक शक्तीचा वास राहतो। याशिवाय या दिवशी तुम्ही काळे किंवा तपकिरी रंगाचे कपडे किंवा चामड्याच्या वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करू नका। या दिवशी विवाह केला जात नाही। विवाह करणं या दिवशी वर्ज्य मानलं जातं। त्यासोबतच विवाहाच्या संबंधित म्हणजे लग्न ठरल्यानंतर आपण लग्नाच्या संबंधित जी काही खरेदी करतो ती खरेदी देखील आपल्याला या दिवशी करायची नाही। शनिदेव हे पुष्य नक्षत्राचे स्वामी आहे, त्यामुळे या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्हाला तामसिक वस्तू खरेदी करणे देखील टाळायचं आहे। शिवाय तामसिक वस्तूंचं सेवन करणं देखील या दिवशी आपल्याला टाळायचं आहे। याशिवाय या दिवशी काय करू नये तर या दिवशी आपल्याला मद्यपान, दारूचं सेवन किंवा तामसिक पदार्थाचं सेवन करू नये। या दिवशी आपण सोने खरेदी करू शकतो, परंतु सोन्याच्या वस्तू ज्या काही नवीन वस्तू आपण घेतलेल्या आहेत त्या नवीन वस्तू या दिवशी तुम्ही घालू नये, परिधान करू नये। याशिवाय जे काही नवीन वस्त्र असेल तर नवीन वस्त्र म्हणजे जे आपण पहिल्यांदाच घालणार आहोत असं नवीन वस्त्र आपण या दिवशी चुकूनही परिधान करू नये। आपण रोजची कपडे या दिवशी घालू शकतो, पण नवीन कपडे या दिवशी आपण घालू शकत नाही किंवा नवीन सोन्याच्या वस्तू देखील या दिवशी घालणं हे अशुभ मानलं जातं। खरेदी करू शकता, परंतु नवीन गोष्ट या दिवशी तुम्ही वापरू शकत नाही। गुरुपुष्यामृत योग आणि तिसरा गुरुवार आहे, तर या दिवशी आपल्याला चुकूनही घराची साफसफाई, जाळे जळमटे काढणे किंवा घर पुसणे या गोष्टी करायच्या नाही। तुम्ही आदल्या दिवशी घर पुसून घेऊ शकता, स्वच्छ करू शकता, परंतु या दिवशी आपण जी अडगळीची कचरा काढतो, घाण काढतो किंवा घर पुसून काढतो तर या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत। याशिवाय या दिवशी महिलांनी केस सुद्धा धुवू नये। तर तुम्हाला जर केस धुवावे लागलेच तर केस धुताना त्या पाण्यामध्ये हळद आणि थोडंसं बेसन पीठ टाकून तुम्ही केस धुवू शकता। या दिवशी घरामध्ये कधीही अस्वच्छता ठेवू नये। आपण रोजचा केर कचरा काढू शकतो, परंतु जी आपली साठवणीची साफसफाई किंवा आपण इतर सणांच्या अगोदर जी साफसफाई करतो किंवा जड कपडे धुतो तर अशी कामे आपल्याला या दिवशी करायची नाहीत। या दिवशी कोणाशीही भांडण किंवा वादविवाद करू नये, घरामध्ये अपशब्द करू नये। या नक्षत्राचं स्वामित्व हे शनीकडे आहे, त्यामुळे या दिवशी दारू पिणं, व्याजावर पैसे देणं, खोटं बोलणं किंवा स्त्रीचा अपमान करणं या देखील गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत किंवा तामसिक किंवा अपवित्र काम देखील या दिवशी करू नये। या दिवशी विवाह देखील वर्ज्य मानला जातो, कारण की पुष्य नक्षत्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता, त्यामुळे या दिवशी विवाह करणं देखील वर्ज्य मानलं जातं। या नक्षत्रामध्ये वाहन, घर, जमीन आणि वही खातं खरेदी करणं शुभ मानलं जातं। या दिवशी तुम्ही घर, मंदिराचं बांधकाम सुरू करू शकता। या दिवशी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास ती प्रसन्न होते। घरात सूर्योदय आणि सूर्यास्तापूर्वी देवी लक्ष्मीच्या आगमनापूर्वी तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता। या दिवशी मंत्र जप सुरू केल्याने त्याचं अक्षय पूर्ण तुम्हाला मिळत असतं। या नक्षत्रामध्ये शिल्पकला, चित्रकला किंवा पुस्तक खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं।